वा 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 संगीनी, वा छान दिसतेस आज. भोजराज तुम्ही पण ना. वा 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 वा, मी सारखीच तर दिसते. चहा सुद्धा छान झालेला आहे. आलं घातलेलं दिसतंय आणि माझ्यावरचं प्रेम सुद्धा दिसतंय. तुम्ही पण ना केस पांढरे झाले तरी मस्का लावायची सवय काय जात नाहीये तुमची. बरं, प्रिया येते तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन तुमची भेट घालून द्यायला. का? का म्हणजे लग्नाबद्दल बोलायचं असेल. मुळात मला हे पटलेलं नाहीये. तिने नाही ठरवायचं तिने कोणाशी लग्न करायचं ते. तुला माहितीये तिचा चॉईस बरा नाहीये. तिच्या मैत्रिणींना कुठे जायचंय? युकेला. हिला कुठे जायचंय? बांगलादेशला. कशासाठी? पथनाट्य करायला, ती पण क्लाउनिंगची. असू दे, मला नाही करायचंय. मला हे पटलेलं नाही. मी चॉईस असं खूप चांगलं नाही. ती आल्यानंतर मी बोलणार आहे. मला माहिती. पप्पा आलं माझं लेकरू, आलं. आलीस बेटा, गाण्याच्या क्लासवरून आलीस. जीवाची होती काहिली. असं नाही करायचं. जीवाची काय करतेस तू? नाही तर शब्द आहेत ना. इकडे बस. काहिली दाखवली पाहिजे. जा तिकडे बस. जा तिकडे. तू इतक्या जोरात दाखवलीस, त्यांची किती झाली काहिली? नको करू, बस तिकडे. हा कोण आहे? पप्पा, हा ओंकार, माझा बॉयफ्रेंड. नमस्कार. सॉरी ते जरा हिला द्यायची सवय. कशासाठी आलेला आहे हा? पप्पा, त्याला तुम्हाला भेटवायला आणलंय. बर. नमस्कार काका. नमस्कार मामी, कशा? एक मिनिट. आमच्यात काकाच्या बायकोला काकी म्हणतात. जर तिला मामी म्हणायचं असेल तर मला मामा म्हण. नाही, तुम्हाला मामाच म्हणायचं होतं पण धाडस होत नाहीये. का? मला मामा म्हणणं काय धाडसी खेळात मोडतं की काय? पप्पा, पडलाय. काय रे? पप्पा, काय? पप्पा, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय. लग्न करायचं? काय करतोस काय तू? काका, मी जस्ट लॉची एक्झाम दिली आहे. जस्ट लॉची एक्झाम दिलेली आहे. जस्ट लॉची. बाकी लोक काय करतात? लॉ. हा काय करतो? जस्ट लॉ. उद्या कोर्टात जाईल आणि सांगेल, जस्ट जज हा माझा जस्ट अशील, याला जस्ट बाईचच बरी करा. जस्ट लॉ केलेला आहेस तू. म्हणजे काय रे, गातोस? नाही पप्पा. गात नाहीस? मग हिच्या गायनाच्या क्लासच्या बाहेर जाऊन काय करतोस? मुलींना छेडतोस? नाही पप्पा. नाही, तसं नाही. म्हणजे हा गातो का मला सांग? नाही. मग तिकडे कशाला जातो? याने लॉ केलेला आहे ना. लॉची एक्झाम दिलेली आहे, सुट्ट्या पडलेल्या आहेत. टाइमपास करायचा तर कोर्टाच्या बाहेर जायचं ना. तिथे 4 केसेस मिळतील. पप्पा. काय पप्पा काय? इकडे. मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे बेटा, तुला बॉयफ्रेंड पटवायचा, पटव ना. बॉयफ्रेंड पटव, त्याच्याकडून गिफ्ट घे, कॉलेजला जायला लिफ्ट घे, हॉटेलची बिलं भरून घे. लग्नाचं तू ठरवू नकोस. तुझी चॉईस बरी नाहीये बेटा. तुला बांगलादेशला जायचंय म्हणजे काय? नाही प्लीज ना. अरे प्लीज काय प्लीज? त्या मुलाचा चेहरा बघ. हे बघ याचं थोबाड बघ. काय दिसतंय याच्या थोबाडात मला सांग? आहे जरा तरी वाटतं हा केसेस मिळवेल? अरे याला कोण देणार आहे केसेस? याला साधे आपले कचा कापायचे केसेस पण कोणी देणार नाही. पप्पा, आज नाहीच वाजत. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय? इकडे. तुझ्या लक्षात येत आहे का बेटा? काय महत्वाचं हे आहे की याला खरंच कुणी केसेस देणार नाहीये. हा याच्या चिरक्या आवाजात जेव्हा जज समोर जाईल आणि म्हणेल माय लॉर्ड, तेव्हा जज फटकन हसतील की नाही मला सांग? हसतील की नाही? तोंडावरच बोलायला हवं. लक्षात घे, उद्या जेव्हा हा माणूस काळा कोट घालून कोर्टात फिरेल तेव्हा लोक म्हणतील वटवागुळ आलं. मला कळतं मी थांबायला हवं, मला कळतं. पण मुद्दा हा आहे. नाही प्रिया बेटा, हे ऐक. काय आहे, एखाद्या वकिलाची विद्वत्ता त्याच्या चेहऱ्यावरून कळते. याच्या चेहऱ्यावरून काय कळतं? काय? प्रत्येक गोष्टीचा कंटाळा. चेहरा बघ त्याचा.
काय चेहरा आहे हा मला सांग. पप्पा ऐका ऐका, कसाही दिसत असला ना तरी हुशार आहे तो. ही काय हुशारी आहे, ही काय हुशारी आहे मला सांग, ही काय हुशारी आहे. अहो पप्पा, एकदा वकील झाला ना की अशा केसेस मिळतील त्याला. अशा केसेस? हा. काय रे बाबा, अशी केसेस कशी मिळतात सांग मला. हा काय गुन्हा आहे मला सांग. चुटकी वाजवली म्हणून काय कलम लावशील सांग. सांग सांग. नाही सांग ना. अगं नाही, सांग सांग. एक्झॅक्टली. हा बावळट आहे, नाही. हा निर्बुद्ध आहे. नाही. याच्या चेहऱ्यावर कळतं हा काहीही करू शकत नाही. तू मला सांग ना, तुला तरी कोणी केसेस देतील? का नाही देणार काका? केसेस देतील ना मला. केस का कोण? नाही देणार? कोण म्हणजे कोणीही देईल केस काका. आता समजा उद्या तुमचं आणि मामींचं भांडण झालं, मग त्यांनी तुमच्याशी वाद घातला, काही त्यांना डिवोर्स घ्यावासा वाटला तुमच्याशी, तर तुम्ही माझ्याकडेच याल ना. उलट तिकडे कोण वेगळ्या वकिलांकडे का जाल बाहेरच्यांच्या? नाही बरोबर आहे, बाहेरच्या वकिलाकडे आम्ही. एक मिनिट. आमच्या दोघांचा का होईल डिवोर्स? का नाही होणार? होऊ शकतो ना, डिवोर्स होऊ शकतो. हल्ली काय सगळेच डिवोर्स घेत आहेत. अँड इट्स ओके मामी, काही त्याच्यात काही गैर नाहीये. आपण जगाबरोबर चालायला हवं की नाही मला सांगा. नाही मामी, तुम्ही ऐकून घ्या. बघा, मी LLB पास झालो ना की मी डिवोर्स लॉयरच होणार आहे. माझ्या रिसर्च नुसार आपण जेव्हा संसारात असतो तेव्हा झालेला त्रास आपल्याला नाही कळत मामी. आपल्याला नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात कळतो. म्हणून भांडण होतात, वाद होतात आणि डिवोर्सची शक्यता आपण नाकारू शकत नाही. वयाच्या 50 नंतर ना स्त्रियांना वैफल्य येतं, त्यांना कंटाळा आलेला असतो. सतत हाच विचार डोक्यात असतो की आपलं अख्खं आयुष्य आपण आपल्या फालतू नवऱ्याची ओझी वाहण्यात वाया घालवलं. हो की नाही मला सांगा. हो की नाही? एक्झॅक्टली मामी. यांची मतं तुमच्यावर लादली, यांचं सुख तुमच्यावर लादलं, यांचं दुःख लादलं, आयुष्य, इच्छा, आकांक्षा सगळे ह्यांच्या तुमच्यावर लादलेले आहेत. तुमचं काहीच नाहीये. तुम्हाला याचा त्रास झालाय हो की नाही मला सांगा. वेडा आहेस काय बावळट? खरंय. कसला त्रास? माझ्यासारख्या नवऱ्याचा कधीच कुणाला त्रास होऊ शकत नाही. तुम्हाला असं सुपारीच्या खांडकाचं व्यसन नाहीये मला. तुम्हाला असं वाटतंय? मला मामी, संगीनी मामी, संगीनी भावनेच्या भरात भिंत तोडून समोरच्या जिन्यात आली असतो. मिस्टर भोजराज, तुम्ही तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. कुठेही बसतील त्या, मी काय- पोट तोडतील, काही करतील. ह्या पणत्या पण तुडवून टाका मामी. काही फरक पडत नाही आपल्याला. अजिबात नाही. पण त्या तुडवायच्या नाहीत. एक महत्वाचं म्हणजे माझा कधीच तिला त्रास झालेला नाहीये. विचार तिला. नाही, अगदी तसंही नाहीये. म्हणजे पण तुम्ही म्हणताय तसं आहे. काय बोलतेस तू? मामी, काय होतंय मामी? काय झालं? मामी, काय झालं? संगीनी, मामी ऐका. मामी, संगीनी, तुम्ही लांब राहा. माझ्या- तुम्ही तिथे बसा. मम्मी काय होतंय मम्मी? मामी काय होतंय? मोकळ्या व्हा मामी. संगीनी काय झालेलं आहे? खरं त्रास झालाय. म्हणजे प्रत्येक बाईला होत असतो त्रास, पण प्रत्येक वेळी असं व्यक्त व्हायची संधी नाही मिळत. पण जे त्रास झालाच नाही असं नाही होत. मला खूप त्रास झाला. हे अति होत आहे संगीनी, हे अति होत आहे. उगाच एवढं करायची गरज नाहीये. खरं तर त्रास मला झालाय या पसाऱ्याचा. मी केली कंप्लेंट. अहो, सीविंगच्या ओकांच्या घरी गेलात तुम्ही. सीविंग मध्ये इकडे या. ती आपली बिल्डिंगच नाहीये. इथे या. संगीनी, काय करताय मामी? मामी तुम्ही पण गायता? म्हणजे तुम्ही पण गाता का? कायचे या माणसाने मला कधीच गाऊ दिलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगते, लग्नाच्या पहिल्या रात्री मी रूम श्वास घे मम्मी. रूम मध्ये गेले आणि मी थोडस असं गुणगुणले. तर या माणसाने मला बिछाना घेऊन बाहेर पप्पा. हे खरं आहे का मिस्टर भोजराज? हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. कारण त्या दिवशी पहिल्यांदा मी घाबरलो होतो. ते क्षण आठवले की आधी, कारण त्या दिवशी ही बेसूर गात होती आणि बेसूर गाताना बेसूर दिसतही होती. पण आता मला हिच्या सौंदर्याची सवय झालेली आहे. आता ती
पण त्या सुंदर गातायत, गाणं का थांबवलं? आवडत आहेस का? काही सुंदर बिंदर गात नाहीये ती. जरा शांत राहा. बस इकडे. 3 वर्ष झाली, मला 3 वर्ष लागली तिच्या डोक्यातून हे संगीताचं खूळ काढायला. त्याच्यानंतर 2 वर्ष तर आम्हाला स्थिरावण्यात गेली. मग वर्षभरानंतर कुठेतरी प्रयत्न करून प्रिया झाली. मामी मामी म्हणजे हे कारण होतं म्हणून तुम्ही आडकाठी घातली, म्हणून तुम्ही मला गाव दिलं. दिस इज शिअर केस ऑफ इग्नोरन्स. इग्नोरन्स आहे हा. अरे ते मामीला जर गायचंय तर तुम्ही गाऊ द्या ना. तुम्ही का थांबवलं? अरे भारतात प्रत्येक माणसाला गायचा अधिकार आहे आणि प्रत्येक बाईला अधिकार आहे गायचा. पुढच्याच्या खांद्याला खांदा लावून ती गाऊ शकते. पण गळ्याला गळा लागतोय का हे पण बघा. प्लीज मिस्टर भोजराज. मामी अहो हा गुन्हेगार आहे. Why is this man roaming free in our country? I don't know. म्हणजे केस लागू शकते. केस लागू शकते म्हणजे? तुम्ही उभ्या राहा फक्त. आज मी 2 मिनिटात प्रूव्ह करू शकतो. 2 मिनिटात प्रूव्ह करू शकतो. ह्या माणसांनी तुमच्यावर 20 वर्ष मानसिक छळ केलेला आहे, अत्याचार केलेला आहे. मी काय केलं? अरे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं या माणसानी. आणि आर्टिकल 15 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे. लक्षात घ्या, खूप मोठा गुन्हा आहे. म्हणजे एवढं सगळं झालंय माझ्या बरोबर. एवढं सगळं झालंय आणि तुम्ही सहन केलंय ते मामी. सगळं सहन केलंय. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे. अख्खं आयुष्य हरत आलाय तुम्ही. हरणं एवढं आहे ना तुमच्या आयुष्यात की तुमच्या साडीवर पण हरणं आहेत मामी. बघा एवढं हरणं आहे तुमच्या आयुष्यात मामी. आत्ताच निर्णय घ्या. आत्ताच निर्णय घ्या. आता मी नाही हरणार, आता मी जिंकणार. केस लावा. काय लावा. संगीनी, आता तू 2 गोष्टी करतेस. एक माझ्यावर आरोप करतेस आणि दुसरा घाणेरड्या आवाजात आरोप करतेस. चढा मिस्टर भोजराज. भोजराज, आता मी गाणार आणि मी दिवस रात्र गाणार. कारण आयुष्यभर माझ्या जीवाची होती या कायली. नाही गप्पा बसा तुम्ही. मामी तुमचा गळा आहे, तुमचा कंठ आहे, तुमचा आवाज आहे. गा. अरे भेडायस का? गा तुम्ही. अरे काय का तुम्ही? बावळट, आपण जेसीबीचा आवाज फक्त 10 मिनिट सहन करू शकतो. तू अख्खा जेसीबी माझ्या घरात चालू केला आणि तू चालला तुझ्या घरी. कशाला? आयुष्यभर मी हे ऐकू. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या अशिलाला. 1 मिनिट. मायलोड कोणी इथे? ऑर्डर. शी इज माय लॉर्ड. नाही युअर लॉर्ड. आय जजेस. बस. ऑर्डर. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. ऑब्जेक्शन सस्टेन असं असतं ते. जजशी बोलू नये वकिलाने. मी परमिट काढून घेईन मी तुमचं. रिक्षावाला आहे का परमिट असायला माझ्याकडे? प्रिया मी पाया पडतो तुझ्या. नको करू माझ्या मुलीशी लग्न. नको करू. तुम्ही आशील पप्पा, वकिलाशी बोलू नये, तेही दुसऱ्याच्या. एक तर स्वतःचा वकील आणलाच नाहीये, तसे चालत हात हलवत. हात हलवू? मी काय कोथिंबीर आणायला गेलो होतो? मम्मी मला शांतपणे सांगा काय होतंय. जज आहेस तू, डॉक्टर नाहीये. काय फिर्यादी मम्मी. प्रिया, सॉरी मिलॉर्ड बेटा. तू जन्माला आल्यानंतर पुढचे 7 दिवस हा माणूस बघायला सुद्धा आला नव्हता. का मिस्टर भोजराज? मी हिमाचलला होतो. हा हिमाचलला होतो. घ्या माय लॉर्ड घ्या. स्वतःची गोड गळ्याची बायको इथे प्रेग्नेंट असताना, तिची डिलिव्हरी होत असताना हा गुलछब्बू तिकडे हिमालयात जाऊन गुलछर्रे उडवत होता. हा स्वतः तिकडे हिमाचलला जाऊन बर्फाचे गोळे खात होता. हा गुन्हा नाहीये का? तुझ्या बाबाने खाल्ला होता हिमाचलला जाऊन बर्फाचा गोळा? मुळात मी बर्फाचे गोळे खायला किंवा ते गुलछर्रे उडवायला नव्हतो गेलो. मग मी कशासाठी गेलो होतो? का माझ्या ऑफिसची एक टूर होती. ती अच्छा. कशी ढकलणार होतो मी पुढे? उचलली बॅग चालले टूरला. एक मिनिट. दिस कुड बी अ टर्निंग पॉइंट. तुम्ही काय म्हणालात आता? टूरला जायचे. सतत टूरला जायचे? सतत. दॅट्स इट माय लॉर्ड, दॅट्स इट. Yes, yes. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. येस सर. मला सर नको म्हणूस, तू जज आहेस. तू सर नको. राहू दे. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. हे सतत टूरला जायचे याचा अर्थ यांचं अफेअर असू शकतं. मला यांची उलट तपासणी घ्यायची. मला परवानगी हवी. आय वॉन्ट माय परमिशन. परमिशन डिनाइड.
परमिशन ग्रांटेड असं असतं प्रिया. परमिशन ग्रांटेड. तुम्ही यांना उलट करून तपासू शकता. अत्यंत बावळट मुलगी जज म्हणून जन्माला घातली मी आज. तुम्ही कोर्टाची बेअदबी करताय. कोर्ट तुम्हाला उन्हात उभं करेल, कळलं? असे पप्पा. हे काय आहे मला सांगू ना. मुळात उलट करून तपासायचं नसतं. ए तू घे बाबा, घे माझे, घे घे. मला सांगा मामी, हे सतत फोन कडे बघत हसत असतात? हो, ते सतत फोनकडे बघायचं असेल. फोन कडे बघून हे सतत हसत असतात. Yes, yes. Yes. तुम्ही ऑफिसचा फोन आलाय असं म्हणून तासन तास फोनवर बोलत असता? मला मी हो ऑफिस वरनं तुम्ही डायरेक्ट टूरला जाता? हो. चहात बिस्किटाऐवजी खारी बुडवून खाता? मग यांचा अफेअर आहे माय लॉर्ड. My God. सनकडे मारीन. तुला बापान ठेवलं तर चहात खारीच्या ऐवजी बिस्किट बुडवलं म्हणून अफेअर आहे. काही बोलतो हा? Yes. हे बघ, मला Yes. मान्य आहे की बाबा मी फोनवर बोलतो. एक्झॅक्टली माय लॉर्ड. त्यांना मान्य आहे. Yes. त्यांना मान्य आहेत सगळे गुन्हे. म्हणजे काय, ही गोड गळ्याची बाई इथे प्रेग्नेंट असताना, हिची डिलिव्हरी होत असताना यांनी अख्ख्या घराची संसाराची जबाबदारी या कोमल नाजूक खांद्यावर देऊन हा गुलछब्बू माणूस तिकडे गुलछर्रे उडवायला गेला होता आणि स्वतःचा एक नवीन घरोबा थाटायला गेला होता. दॅट्स माय पॉइंट माय लॉर्ड. Objection. ऑब्जेक्शन का घेतेस तू याच्यावर? तू जज आहे सगळं. तू नसतो ऑब्जेक्शन घ्यायचं. एक तो ऑर्डर म्हण किंवा नको ना म्हणूस यार. काही एवढा चांगला पॉइंट मांडला यार मी आता. प्रिया ऑर्डर. नको म्हणूस तू काही. घरोबा. अरे बापरे. संगीनी, हे जे तू कटघऱ्याचं डिटेलिंग केलंय ते या अँगलने अत्यंत गलिच्छ दिसतंय. घरोबा. कुठला घरोबा? किती घरोबा? कुठे कुठे आहेत घरोबा? कसला घरोबा? मला नाही राहायचं. संगीनी, मामी संगीनी ठेच लागेल तुला. संगीनी, दॅट्स माय पॉइंट. आय रेस्ट माय केस माय लॉर्ड. मामी संगीनी, मला नाही राहायचं या माणसासोबत. हा? मी चालले. मम्मी. नाही. संगीनी. भोजराज थांबा. जावई वकील साहेब, बोला शील सासूबाई. ही केस 1 महिना स्टँड करा, कारण पुढच्या महिन्यात माझ्या लेकीचं लग्न आहे आणि त्याच्या आधी मला हा गोतावळा उरकून टाकायचा आहे आणि माझ्या लेकीच्या लग्नात खूप जोराने गायचंय. मी चालले. संगीनी, उगाच काहीतरी करू. संगीनी, अरे काय केलंस रे तू? मी काय केलं? केस मिळवून दाखवली. आय सी जस्ट लॉ. किती नालायक माणूस आहेस रे तू. संगीनी, भोजराज जा.